नमस्कार मित्रांनो, संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला एक फोन केला, रात्री उशिरा फोन केला. अत्यंत वाईट भाषेमध्ये त्याला धमकी, शिवीगाळ वगैरे केली. आणि या सगळ्यांमधून आता संजय गायकवाडांवरती ऑलमोस्ट लोक तुटून पडलेले आहेत. आणि मग प्रश्न उभा राहतो की खरंच संजय गायकवाड चुकलेले आहेत का? आता सगळ्यात पहिले तर प्रश्न हा उपस्थित केला गेला की बाबा संजय गायकवाडांनी हे पुस्तक वाचलं का? तर मुळात प्रश्न हा आहे की भारतातले किती टक्के लोक वाचतात. आणि जर समजा एखादा अडाणी व्यक्ती असेल तर त्यांनी जिथे तो जन्माला आलेला आहे, ज्या मातीमध्ये स्वाभिमान या महाराष्ट्राचा जन्माला आलेला आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि तिथेच एखादा व्यक्ती जन्माला आला. मग आता तो जर समजा अडाणी आहे, त्यांनी काही वाचलेलंच नाही, मग त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आदरार तीर्थ बोलल्या गेलं पाहिजे असा आग्रह धरणं आपण चुकीचं म्हणू शकतो का? सगळ्यात मूळ प्रश्न आहे हा. म्हणजे संजय गायकवाड यांनी ते चुकलेत, बरोबर आहे, हे आपण नंतर बघू. परंतु एखाद्या महाराष्ट्रामध्ये आज असलेल्या व्यक्तीने शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करू नये असा आग्रह धरणे सगळ्यात पहिले चूक आहे का, हा मूळ प्रश्न. दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे कॉम्रेड गोविंद पानसरे जी जे होते, खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनचं त्यांनी या महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं. या महाराष्ट्राला अंधश्रद्धेतून मुक्ती देण्याचं त्यांनी एक मोठं काम केलं. याबद्दल अर्थात त्यांच्याबद्दल आदर आहेच. परंतु एखादं पुस्तक लिहत असताना त्या पुस्तकाचं कव्हर पेज काय असावं हे काय विचार करून ठरवलं जातं, यालाही खूप मोठी व्यावसायिक किनार असते. आता त्यांनी हे व्यवसाय म्हणून केलं का? तर नाही. व्यवसाय म्हणजे दोन प्रकारचा आहे. एक व्यवसाय जो तुम्हाला काहीतरी वेगळी ओळख निर्माण करून देतो, किंवा तो व्यवसाय तुम्हाला खूप मोठा पैसा निर्माण करून देतो. मग त्याला कुठलंही माझे पब्लिसिटी व्हावी हाही एक प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोनच असतो, किंवा मी खूप पैसे कमवावे हा एक व्यावसायिक दृष्टिकोनच असतो. मग त्या अर्थाने हे वादग्रस्त पुस्तक बनावं या अर्थाने जर हे कव्हर डिझाईन केलेलं असेल, अर्थात पुस्तकाच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत चांगलं, खूप उपयुक्त असं लिहिलं गेलंय. पण मग आपलं हे पुस्तक वाचल्या जावं किंवा हे पुस्तक अजरामर व्हावं म्हणून काही अशा प्रकारचे, म्हणजे आपण ते सध्या बघतोच ना, म्हणजे वेगवेगळ्या मूवीज येतात वगैरे वगैरे, त्याच्यात पहिल्यांदा वाद होतात आणि वाद झाल्यानंतर ती गोष्ट खूप चालते. मग अशा प्रकारचं काही त्यावेळेस काही विचार होता का? बरोबर ना? किंवा मग त्यावेळेसच जर समजा छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं जर तिथे आलं जरी असतं, अर्थात संजय गायकवाडांची भाषा जरी चूक असली तरी एक सामान्य मराठी माणूस म्हणून कित्येक जणांच्या या भावना ह्या पुस्तक पहिल्यांदा बघितल्यावरती नक्कीच आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजे या पुस्तकामध्ये चूक आहे का? अर्थात नाहीये. पण शेमडे गोमडे आजचे काल परवाचे राजकारणी असतात, त्यांना भाऊन दादाने म्हटलं तर इगो दुखावतो. बरोबर आहे की नाही? आपण आपल्या आई वडिलांना एकेरी उल्लेख करत नाही, आणि मग ज्या महापुरुषांना आपण दैवत मानतो त्यांच्या नावाबद्दल जर एकेरी उल्लेख जर होत असेल तर ते दुखावणारा आहे की नाही, हाही प्रश्न इथे उपस्थित होतो. त्याच्यामुळे संजय गायकवाडांच्या भावना माझ्या मते चुकीच्या नव्हत्या. त्या समजा पुस्तक वाचणारे जर फक्त या जगामध्ये जर ठेवायचे असतील तर मग बाकीच्यांनी तर म्हणजे 70-80% आपला देश तर ते फेकून दिला पाहिजे आपण बाहेर, अशीच परिस्थिती. कारण सगळ्या जणांना वाचनाचं वेळ नाहीये, सगळे जण खूप चांगले वाचक नाहीयेत, आणि आम्हाला पुस्तकामध्ये चांगलं दिलंय की वाईट दिलंय हे आपण नंतर बघू असं म्हणणारी लोक इथे आहेत. आणि त्यांना तुम्ही असं नाही म्हणू शकत, म्हणजे देशाच्या कायद्यामध्ये जसं प्रत्येक गोष्टीत संविधान 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 आपण म्हणतो, मग संविधानामध्ये असं कुठे म्हटलंय का बाबा तू पुस्तक वाचलंच पाहिजे, नाही तर मग तुला बोलण्याचा काही अधिकारच नाही? असं नाहीये ना. कव्हर पेजवरती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, त्याबद्दल आक्षेप नोंदवण्याचं काम तर ते करू शकता. परंतु अगदीच संजय गायकवाडांबद्दल इतकं हे सगळं करणं, अर्थात संजय गायकवाड काही फार म्हणजे असं हे नाहीये की खूपच वेगळं व्यक्तिमत्व आहे, आज पहिल्यांदाच वाद झाला, ते वादग्रस्तच आहे, याबद्दल काही म्हणजे शंका असण्याचं कारण नाही. परंतु 100% संजय गायकवाडच चूक आहे
आणि हे पुस्तकाचे प्रकाशक असतील किंवा लेखक असतील किंवा त्यावेळी हे जे काही कव्हर पेज ज्यांनी सुचवलेलं असेल यांचं त्याच्यामध्ये इतभरही चूक नाहीये असं म्हणणं सुद्धा कुठेतरी आतताईपणा असू शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड या महाराष्ट्राचं या देशाचं दैवत आहे आणि त्यांचा उल्लेख हा आदरातीर्थ असावा असं वाटणं यामध्ये काहीही चूक असू शकत नाही. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. अजूनही जर आपण आम्हाला सबस्क्राईब केलेलं नसेल, आम्हाला फॉलो केलेलं नसेल तर नक्कीच आमच्या या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.